नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली आहे। ते म्हणाले, आम्ही कल्याणकारी मंडळ निर्माण केलंय। या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षा चालक आहेत, आम्ही त्यांना पुरस्कार देत आहोत। 5 वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षांवरील जे काही रिक्षा चालक आहेत, त्यांना आम्ही प्रत्येकी 10,000 रुपयांचं अनुदान देणार आहोत। याला अनुदान म्हणा किंवा पुरस्कारही म्हणता येईल। हे अनुदान आम्ही एकदाच देणार आहोत। 10,000 रुपये पुरस्कार म्हणून एकदाच मिळणार आहेत। आमच्या डिपार्टमेंटनं माहिती घेतली आहे, आजच्या घडीला राज्यामध्ये 14,387 रिक्षा चालक हे 65 वर्षांवरील आहेत। त्यांना यावर्षी आम्ही 10,000ची रक्कम देणार आहोत, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। ते मुंबईमध्ये पार पडलेल्या आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते। यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की ज्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या दिघे साहेबांच्या नावाने मंडळ स्थापन केलं, तर आम्ही आता निर्णय घेतलाय की 27 जानेवारी हा या महामंडळाचा वर्धापन दिन असेल। 50 कोटी रुपयांची तरतूद या महामंडळासाठी करण्यात आली आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ असं त्यांचं नाव असणार आहे। आम्ही लोगोचं प्रकाशन सुद्धा मार्च महिन्यामध्ये करणार आहोत, कारण आमचा परिवहन दिवस असतो। त्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडेल। पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की ठाण्यामध्ये मुख्य कार्यालय आनंद दिघे धर्मवीर यांच्या नावानं हे मंडळ स्थापन झालंय। 27 जानेवारी हा वर्धापन दिन असेल। 50 कोटी रुपयांची भरघोस तरतूद यासाठी करण्यात आली। लोगोचं प्रकाशन 1 मार्च रोजी होईल। परिवहन मुख्य कार्यालयामध्ये भूमिपूजनाचा हा उद्घाटन सोहळा होईल। राज्यातील 1 लाखांपेक्षा जास्त रिक्षा चालकांना याचा फायदा होईल। त्यांच्यासाठी वेगळी बँक निर्माण करण्याचा मानस आहे। याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा फायदा होईल। मंडळाचे 500 रुपये भरून सभासद सदस्य होण्यासाठी भरावे लागतील। वर्षाला 300 रुपये फी देखील द्यावी लागेल। बोगस रिक्षा चालकांवरती कठोर कारवाई केली जाईल आणि सर्वांनी नोंदणी केली तर 67 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे पैसे हे जमा होतील आणि याचा फायदा हा पुन्हा रिक्षा चालकांनाच होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रिक्षा चालकांसाठी 10,000 रुपयांचं अनुदान मिळेल याची घोषणा आता परिवहन मंत्र्यांकडनं करण्यात आली आहे। तर मग आपण जर रिक्षा चालक असाल तर याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करावा, हीच विनंती। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।